रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। या ती कुळ येथे असे प्रमाण, गुणाचे कारण असे अंगी, गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातीसी कारण नाही देवा। तुका म्हणे याती हो का तयाची भलती, न सरे येथे याती कुळ शुद्ध मूळ बीज व्हावे। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जात, कुळ, धर्म, पंथ हा सर्व भेद नाकारलेला आहे। इथून तिथून सर्व माणसे ही समान आहेत। माणूस कोणत्या जातीमध्ये जन्मला म्हणून श्रेष्ठ होत नाही किंवा कोणत्या जातीमध्ये जन्मला म्हणजे कनिष्ठ होत नाही। माणूस एखाद्या जातीमध्ये जन्मला म्हणजे त्याला काही विशेष अधिकार द्यायचे आणि माणूस एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्मला म्हणून त्याला कमी अधिकार द्यायचे। अशी जी पद्धत आहे, अशी जी परंपरा आहे, या परंपरेला छेद देण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो आणि याच परंपरेला छेद देण्याचं काम महामानव करतात। याच परंपरेला छेद देण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात आणि त्यांनी हा छेद देण्यासाठी लिहिलेला अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना। त्या भारतीय राज्यघटनेचं संवर्धन आणि जतन करणं ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे। या देशामध्ये लोकशाही रुजेल की नाही रुजणार हा संशय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा मनामध्ये होता। जरी त्यांच्या मनामध्ये हा संशय असला तरी येथे लोकशाही रुजावी हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांचं स्वप्न आपण नाही पूर्ण करायचं तर मग करायचं कुणी? मित्रांनो, आपण सर्वजण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर निस्सीम असं प्रेम करतो, अफाट असं प्रेम करतो, परंतु त्यांनी जी नीतिमूल्ये सांगितलेली आहेत, परंतु त्यांनी जी विचारधारा सांगितलेली आहे, परंतु त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर चालण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत आहोत। मित्रांनो, जर आपण आतापर्यंत त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर वाटचाल केली असती, जर आपण आपला मार्ग भक्कम बनवला असता, सक्षम बनवला असता, तर आज या देशावर आपली सत्ता असती हे लक्षात घ्या। जर आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर जर आतापर्यंत भक्कमपणे जर चाललो असतो तर काँग्रेसने आपल्याला प्रपोजल दिलं असतं, हा विचार करा। मित्रांनो, काँग्रेसची हालत अशी झालेली आहे, घरात नाही दाना आणि हवालदार म्हणा। मित्रांनो, अर्धी काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेली आहे आणि जे उर्वरित अर्धे आहेत यांचं कोणाचंही काही काम अडत नाही। यांची संस्थाने, यांचा पैसा, यांची कामे, यांचं बजेट हे सर्व सुरळीत चालू आहे आणि त्यामुळे त्यांना ना इतर कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्यांना फक्त आपापले गड राखून ठेवायचे आहेत। आणि अशामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली काय आणि काँग्रेस आली काय, दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात घ्या। आणि अशामध्ये आपल्याला आपल्या विचारांची जर सत्ता आणायची असेल तर आपण सत्ता येवो जावो, काय व्हायचंय ते होईल, परंतु आपण आपल्या माणसासोबत ठामपणे उभा राहणं हे गरजेचं आहे। मित्रांनो, ज्या वेळेस माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी 2019ला वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली, त्याच वेळेस वंचित बहुजन आघाडीला 15% वोटिंग पडायला हवं होतं। म्हणजे आपल्या हक्काचं तेवढं मतदान असताना ते आपण करून घेऊ शकलो नाही, तर याचं सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। आणि आपल्या हक्काचं 15% आणि आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले तर इतर 15% आपण सर्वजण मिळून सहज ते गाठू शकतो। आणि ज्या पक्षाकडे महाराष्ट्रामध्ये 30% मतदान आहे तो पक्ष महाराष्ट्रातील नंबर 1चा पक्ष बनायला काहीच वेळ लागत नाही। आता मी सुरुवातीला जे तुकाराम महाराजांची काही प्रमाणे सांगितली, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातीसी कारण नाही देवा। देवाला म्हणतात ते, देवा त्या माणसामध्ये गुण काय आणि अवगुण काय हे मी पाहणार, त्याची जात पाहणार नाही। वारकरी संप्रदायाचा हा विचार घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे। कारण मित्रांनो, आपण जर समाजामध्ये जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल
की 90% माणसं ही जात पाहून मतदान करतात. आणि अशामध्ये तुम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एक वंचित घटक म्हणून पाहत असाल तर त्यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कळले नाही. मित्रांनो, आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या परिपेक्षातून जर आपण विचार केला, त्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व जातींना, सर्व धर्मांना समान न्याय देऊ शकणारं एकमेव नेतृत्व आहे, ते म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. आणि आपल्या नेतृत्वाचा प्रचार करणं, आपल्या माणसाचे विचार जनमानसामध्ये घेऊन जाणं हे आपलं काम आहे. आता मित्रांनो, मीडियावर कोणत्याही न्यूज चॅनल्सवर सर्वात जास्त चर्चा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची का आहे याचा सुद्धा विचार करा. कारण माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जो निर्णय घेतील, सत्ता येईल किंवा नाही, काही आमदार निवडून येतील किंवा नाही, परंतु या सर्व पक्षांचं राजकारण ढवळून काढण्याची ताकद माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आहे. इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. परंतु ती ताकद कुणाच्या जीवावर आहे? तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवावर आहे. आपण जर ठामपणे त्यांच्या सोबत उभा राहिलो तर त्यांना उभारी भेटणार आहे. आणि आपण माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे का उभा राहायचं याचा विचार करा. कारण वारकरी साधू संतांचा खरा विचार आणि महामानवांचा खरा विचार या सर्व विचारांचं मिश्रण म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. मित्रांनो, खास करून जेवढे काही वंचित घटक आहेत त्या सर्व मित्रांना, त्याचबरोबर जेवढ्या काही ओबीसी आणि ओपन मधील जाती आहेत, मग तो कोणत्याही जातीचा असो, ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत, त्यापैकी कोणत्याही जातीचा असो, मराठा असो, ब्राह्मण असो, जैन असो, कोणत्याही जातीतला व्यक्ती असो, जो शिवराय फुले शाहू आंबेडकर या परंपरेला मानतो, अशा सर्व लोकांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा विचार घेऊन माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ठामपणे उभा राहा. जात ही ईश्वराने निर्माण केलेली नाही, अवघी एकाचीच भिन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न. आणि त्यामुळे या मानवामध्ये सर्वश्रेष्ठ मानव आज कोण असतील, जे मानवतावादी आहेत, ते म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. त्यांच्या पाठीमागे उभा राहा, हा संतांचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचा होता. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम, जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.